तुम्ही प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यापासून थोडेसे आम्हाला फार ॲक्टिव्ह दिसत नाहीत, असं काही आहे का? असं नाही. प्रदेशाध्यक्षपद जो अध्यक्षपदावर असतो तो पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार त्याला असतो. त्यामुळे मी अध्यक्ष असताना मी भूमिका मांडत होतो. आता आमचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे त्यांची पक्षाची भूमिका मांडत असतात. आणि मी विधिमंडळात काम करतो, त्यामुळे विधानसभा चालू असताना मी विधानसभेत भाग घेतो. पण तरी थोडं आम्ही असं बघतोय की थोडेसे बॅकसीटवरती आहेत का जयंत पाटील सध्या? नाही, पक्षाची ध्येय धोरणं भूमिका वेगळ्या झालेल्या घटनेत पक्षाच्या प्रमुखाने बोलणं हे लोकांना अपेक्षित असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मी बोलायला लागलो तर ते अपेक्षितही नाही आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आमचे त्यांची भूमिका ते सांगत असतात. पण विधिमंडळामध्ये तिथे तुम्ही मी आहे की कुठल्या प्रत्येक विषयात भाषण केलं मी. प्रत्येक विषयात मी पक्षाच्या वतीनं बोललो आहे. त्यामुळं आजही आता हे झाल्यावर परत पुरवणी डिमांड्सवर चर्चा आहे त्याला जाणार आहे. त्यामुळं जवळपास ऑलमोस्ट एव्हरी डे माझं पार्टिसिपेशन आहेच. असं वाटण्यामागचं कदाचित एक कारण असंही असू शकतं पाटील साहेब की मधल्या काळामध्ये विशेष करून अजित पवारांचा, ज्याचा मी आता उल्लेख केला, अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बऱ्याच चर्चा सुरू आहेत आणि त्याच्याविषयी आपल्या पक्षाचे बरेच नेते वेगवेगळ्या भूमिका मांडतात. त्यांचं काय म्हणणं आहे की अजित पवारांचा अपघात हा संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये घातपात दिसून येतात. तुमच्या पक्षाचे नेते रोहित पवार अगदी महाराष्ट्रापासून अगदी म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाऊन नेत्यांना भेटतात, पण त्याविषयी तुम्ही आम्हाला फारसे बोलताना दिसला नाहीत कधी, असं का? कसं आहे की अपघात जो झाला, ज्या पद्धतीने झाला, असा अपघात झालेला कोणीच पाहिलेला नाही. त्यामुळे त्या अपघाताविषयी शंका येणं हे स्वाभाविक आहे. आणि शंकेच्या खोलात जाऊन काही मुद्दे काही लोक मांडतायत, शोध घेत आहेत आणि बरीच नवी नवी माहिती समोर येते. त्यामुळं एका बाजूने बाहेरच्या लोक त्याच्यावर शंका घेऊन त्याची माहिती काढून देत आहेत, दुसऱ्या बाजूने सरकारने देखील चौकशी सुरू केलेली आहे. आणि चौकशी सुरू असताना त्यावर काही भाष्य करणं हे योग्य नाही. चौकशीचे निष्कर्ष निघाल्यानंतर मग त्याच्यावर बोलणं हे मला वाटतं उचित आहे. आणि आता रोहित पवार त्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत ते त्या कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यामुळं कुटुंबातली व्यक्ती गेल्यामुळं ते सर्व ठिकाणी जाऊन दाद मागण्याचं काम करत आहेत आणि त्यांच्यामुळं नवी नवी माहिती देखील उजेडात येते.